नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मॅडम आडस कोकण यूट्यूब चॅनल स्वागत आहे। मित्रांनो मी कधी पिक्चरचा रिव्ह्यू केला नाही आणि फर्स्ट टाइम करतोय। तुम्ही सपोर्ट करात आपल्या व्हिडिओला। मित्रांनो मी काल नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा बघायला गेलो होतो। सिनेमा जेव्हा बघून बाहेर पडलो एक नंबर सिनेमा आहे मित्रांनो। जसा नवरा माझा नवसाचा पहिला भाग तो काय सुपरहिट आहे तर काय विषयच नाही मित्रांनो। कारण त्या सिनेमाला कंपेअर नाही आपण करू शकत, कारण तो सिनेमा खूपच जबरदस्त आहे आणि हा त्याच्याबरोबर म्हणजे एकदा बघण्यासारखा सिनेमा नक्की आहे। म्हणजे तुम्ही तुमचं मनोरंजन नक्की होतं। करमणूकमध्ये जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि जर आपल्याला जर थोडंसं हसायचं असेल तर नक्की तुम्ही हा सिनेमा बघायला नक्की जा मित्रांनो। एक नक्की तुम्ही हसून बाहेर पडालच, पैसे काय तुमचे वेस्ट जाणार नाहीत। आणि मी जवळजवळ 3.5 वर्षानंतर पहिल्यांदाच पिक्चर कुठला जर बघायला गेलो तर हा मला जायचंच होतं, कारण नवरा माझा नवसाचा पार्ट मी पहिला बघितला आहे म्हणून दुसऱ्या पार्टमध्ये काय ते बघायसाठी गेलो तर बरंच काय आहे। म्हणजे तो सिनेमा आणि या सिनेमाला कंपेअर करून तिने असं बनवलं आहे जिथे आरती संपते तिथनं तो सिनेमा चालू केला आहे पहिला दुसरा पार्ट आणि नंतर मग शेवटला मग तुम्ही सगळं काय मी तुम्हाला सांगणार नाही। तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघाल तेव्हा तुम्हाला समजेल सचिन सरांनी खूप चांगलं कोरिओग्राफ म्हणजे चांगलं दिग्दर्शन केलं आहे। आपले अशोक शरफ सरांनी त्यांनी पण खूप मस्तपैकी काम केलं। मी त्यांच्यासाठी पण खास गेलो होतो बघायसाठी। बऱ्याच वर्षानंतर त्यांची कॉमेडी बघितली, मोजबा मागले आणि त्यांची कॉमेडी खूप सुंदर झाली आहे। परत आपले सतीश काहीतरी त्यांचं नाव आहे, मला नाव येत नाही, त्यांनी पण खूप सुंदर त्यांचे विनंचं काम केलं आहे। पण निर्मिती मॅडमनी पण खूप छान काम केलं। निर्मिती सावंत खूप मस्त जो पहिला जो पार्ट आहे इंटरव्ह्यूच्या आधी जो सिनेमा जो आहे तो पूर्ण सिनेमा मित्रांनो खेलीवेळेच्या वातावरणात म्हणजे लव्ह स्टोरी वगैरे असं सगळं दाखवलं आहे। आणि दुसरा पार्ट नंतर आपले कोकण रेल्वे आपली दिसते आणि आपलं कोकणचं म्हणजे मी कोकणात आहे, मला अभिमान आहे म्हणून त्याच्यासाठी खास गेलो कोकणामध्ये काय काय दाखवणार आहे त्यासाठी तर मी गेलोच मित्रांनो। पण खूप मस्त सिनेमा दाखवलं, आपलं आरेवारे वगैरे दाखवलं आहे, गणपतीपुळ्याचं बीच दाखवलं, आपलं करबुडेचं असं बरेच मस्त पनवेलपासून खेळ वगैरे। पण रेल खेळ नाही घेतलं त्यांनी रेप्युटेशन, आपण मस्त सेट केलं आहे, पण छान आहे आणि खूप बघण्यासारखं आहे सिनेमा। तुम्ही नक्की एकदा सिनेमागृहात जाऊन बघा, म्हणजे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला आवडणं म्हणजे असं वाटायचं की आपण मजा म्हणून जाऊया, ज्याला कंटाळा आला आहे। तसं मला काल कंटाळा आला होता, म्हणजे बरेच काम आल्यापासून तिचं काम करत होतं कुठेतरी आपल्या जाऊया म्हणून काल गेलो होतो जवळजवळ बरेच वर्षानंतर आणि खूप जरा बरं वाटलं, हसलो। अशोक सरांनी हसवलं मला, त्यांची लहानपणापासून आम्ही पिक्चर बघत होतो आणि नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा तुमच्या भेटीला जवळच्या चित्रपट आला आहे। मी दापोलीतून खेळात गेलो होतो, म्हणजे आमच्या दापोलीमध्ये इथे चित्रपटगृह नाही, आम्हाला खेळात जायला लागतं तर कुठलेही इथले लोक सहसा आम्ही जात नाही, जर चांगला असेल तरच लोक जातात। पण तसं मी गेलो तर खेळामध्ये एवढी गर्दी नव्हती, म्हणजे कायच नव्हतं आपल्याकडे एवढं नव्हतं होतं। रत्नागिरी साईडला काय गर्दी असेल का आपल्याला माहीत नाही, पण नक्की एकदा तुम्ही जा आणि नवरा माझा नवसाचा 2 बघा। मी इथंच आपलं संपवतो। तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो। तोपर्यंत